असते त्याचं महत्त्व आपल्याला तेवढं वाटत नाही. एक 4 वर्षापूर्वी बेळगाव इथं एका मीटिंगसाठी मी गेलो होतो. तिथे देशभरातील सर्व भाषांचे प्रतिनिधी, भाषांमध्ये संपादक आणि प्रकाशक उपस्थित होते. त्या चर्चेमध्ये एक मुद्दा असा आला की एका अशा राज्यातील प्रकाशक आणि संपादक त्यांची एक अडचण मांडली त्यांनी. ते म्हणाले की आमच्या भाषेला लिपीच नाही आहे, आमच्या भाषेमध्ये आजवर काहीही साहित्य निर्माण झालेलं नाहीये आणि आम्हाला साहित्य निर्मिती करायची, कसं करायचं. अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये 28 बोली भाषा बोलल्या जातात. त्यांना भाषा आहे परंतु त्यांना लिपी नाहीये आणि साहित्य देखील नाहीये. तर लिपी आणि साहित्य नसेल तर पुढे अजून मुद्दा असा आला की लोकांनी तिथे सुचवलं सगळ्यांनी त्यांना की तुम्ही देवनागरी लिपी याचा वापर करा आणि त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती करा. तर पुढे प्रश्न असा आला की ठीक आहे, आम्ही देवनागरी लिपी वापरूया, पण साहित्य कशाचं करायचं आणि काय करायचं, साहित्य निर्मिती काय करायची. त्यातून ही चर्चेतून असा मुद्दा पुढे आला की तुमच्या ज्या लोककथा आहेत, परंपरेने चालत आलेल्या वेगळ्या वेगळ्या तुमच्या जनजातींमध्ये ज्या आहेत, त्या लोककथांचं तुम्ही सुरुवातीला संकलन करा. त्याच्यानंतर तुमच्या ज्या परंपरा आहेत, तुम्ही जन्म झाल्यापासून ते मृत्यू होईपर्यंत ज्या ज्या काही तुमची संस्कृती म्हणून जी टिकून ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्याचं शब्दांकन करून त्याचं संकलन करा. आणि सुरुवातीचं तुमचं साहित्य असेल ते हे साहित्य असेल. तर याच्याशी आपण जेव्हा आपल्या मराठी भाषेच्या साहित्याशी तुलना करू तेव्हा आपण कल्पना करू शकतो की आपली जी ओळख असते त्यांची ओळख, ती ओळख साहित्यातून निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न कसा सुरू आहे तर कुणाचीही ओळख जी आहे ती त्याच्या संस्कृतीतून, त्याच्या परंपरेतून होत असते. आणि परंपरेचं वहन हे भाषेतून होतं आणि भाषेमध्ये साहित्य जर असेल तर त्या साहित्यातून त्याचं संवर्धन आणि संरक्षण पण होतं. मी जसं की रजनीश सरांनी सांगितलं की वेळेमध्ये मी सगळ्या इथे उपस्थित असलेल्या प्राध्यापक मंडळींना सुरुवातीला एक नम्र विनंती करतो की त्यांच्याकडे खूप मोलाचं साहित्य, ज्ञान हे सगळं असतं, पण होतं असं की ते ज्ञान मांडताना त्यांनी जर वेळेत मांडलं नाही तर त्याच्याकडे खूप तुच्छतेने बघितलं जातं, टिंगल टवाळीचा विषय होतो. तर मला विनंती अशी करायची की जेव्हा तुम्हाला जेवढा वेळ दिलाय त्या वेळेमध्ये मर्यादित वेळेत जर सांगितलं तर त्याची उंची खूप वाढते. हे कदाचित दुसरे कोणी सांगतील माहीत नाही, तर मी विनंती या निमित्ताने करतो. मी फक्त साहित्य कसं प्रभावी असू शकतं याचं उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. ब्रिटिशांनी जेव्हा आपल्यावरती आक्रमण केलं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून वाफेच्या इंजिनाचा शोध लागला होता. संपूर्ण जगभरावरती त्यांचंच राज्य होतं, सूर्य मावळत नव्हता त्यांच्या विश्वावरती. त्या काळामध्ये 14 पिढ्या आम्ही त्यांच्या गुलामीत राहिलो, त्याहून जास्त काळ. आणि त्याचा परिणाम असा झाला, पहिल्यांदा 1857ला त्यांच्या विरोधात बंड झालं आणि त्या काळामध्ये लोकांना चौकामध्ये फासावर लटकवण्यात आलं. कारण यासाठी की हे बघून इतरांना तशी दहशत बसावी. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 45 वर्ष आपल्या देशामध्ये काही झालं नाही, ज्याला ब्रिटिशांच्या विरोधात मोठं काही व्हायला पाहिजे असं म्हणतो तसं. परंतु त्या काळामध्ये साहित्य निर्मिती होत होती. ब्रिटिशांनी त्यांची शिक्षण पद्धती आपल्या देशावरती अंमल सुरू केला होता आणि त्या शिक्षण पद्धतीतून पहिल्यांदा 2 पदवीधर 1858ला बाहेर पडले आणि त्यातला एक पदवीधर जो मॅजिस्ट्रेट झाला आणि त्यावेळी जवळजवळ 60,000पेक्षा जास्त लोकांची कत्तल झाली होती. आणि हे लोकांच्या समोर मांडायचं कसं, ह्या विचारातून त्यांनी पहिल्यांदा जे निर्मिती केली ते साहित्य होतं. आपल्या देशातल्या कादंबरीचं जनक ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय होते आणि त्यांनी आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली. आणि याचा परिणाम कसा होतो पहा, त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्ष काही झालं नाही आणि पहिल्यांदा आपला देश तोडला पाहिजे आणि ते रिलिजन किंवा मजहबच्या आधारावर तोडलं पाहिजे असं काही लोकांना वाटत होतं. म्हणून त्यांनी ब्रिटिशांकडे गेले आणि ब्रिटिशांनी आपल्या देशाचे तुकडे केले, प्रशासकीय तुकडे केले, त्याला बंगालची फाळणी म्हणतात. आणि त्या विरोधात 10,000पेक्षा जास्त लोक एकत्रित जमली कलकत्त्यामध्ये कालीघाट इथं. त्या काळामध्ये इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम किंवा असे काही घोषणा नव्हत्या. लोकांना कळत नव्हतं की अभिव्यक्ती कशी करायची, हे जे आहे आपल्या आतमध्ये आहे त्याला कसं वाचा फोडायची. आणि एका अज्ञात तरुणांनी 1-2 शब्द उच्चारले आणि ते शब्द होते वंदे मातरम. आणि बघता बघता ते वंदे मातरम सगळ्यांच्या मुखी झालं, संपूर्ण देशभर ते आंदोलन पसरलं
लाल बाल पाल, लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल पंजाबमध्ये आणि इकडे महाराष्ट्रामध्ये, बंगालमध्ये, संपूर्ण देशामध्ये 6 वर्ष ते आंदोलन चाललं आणि त्याच्या मुळाशी होतं आनंद मठ आणि ही कादंबरी, हे साहित्य होतं. आणि नंतर आपल्याला पाहतो आपण पंचम जॉर्जला भारतात यावं लागलं आणि त्यांनी फाळणी रद्द केली. आणि नंतर ना आपल्याला माहिती आहे की जेव्हा याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं, काही लोकांनी त्याच्यात राजकारण आणलं आणि आम्ही वंदे मातरमला दूर सारलं. 1947ला 8 दिवसामध्ये 9 लाख लोकांची कत्तल झाली. मुस्लिम लीगनी बॅरिस्टर जिनाच्या नेतृत्वामध्ये हे केलं आणि आमच्या देशाचे तुकडे झाले. परंतु आमच्या देशामध्ये एकही दिवसाचं आंदोलन झालं नाही. आम्ही ते स्वीकारलं. म्हणजे भाषेची ताकद किंवा शब्दांची ताकद ही असते. तर ह्या याच्यातून मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा साहित्यामध्ये जीव ओतलं जातं तेव्हा ते संपूर्ण देशाला देखील जागृत करण्याची त्याच्यामध्ये शक्ती असते. त्यामुळे साहित्याची निर्मिती व्हायला पाहिजे. साहित्याची निर्मिती नवनवीन प्रकारे, ते कथा असेल, कादंबरी असेल, ब्लॉग असेल, तुमचं सोशल मीडिया असेल. कारण आमचं न्यूजपेपर लोक जे वाचतात ते वाचणाऱ्यांचं त्यांची टाईम असते सरासरी 5 ते 6 मिनिट. लोक सरासरी 5 ते 6 मिनिट लोक न्यूजपेपर वाचतात आणि स्क्रीन टाईम प्रत्येकाचं सरासरी आहे 3 तास. म्हणून आज डिजिटल मीडियामध्ये देखील आपल्याला मराठीतून आपल्या भाषेतून साहित्याची निर्मिती करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि साहित्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक माससाठी आणि एक क्लाससाठी. माससाठीचं जे आहे ते खूप म्हणजे जसं की डिजिटल मीडिया वगैरे, परंतु याच्यामध्ये साहित्य निर्मितीसाठी तुम्हाला क्लासचं वाचन असणं, क्लास साहित्य म्हणजे क्लासिक साहित्य आपण वाचणं ही नितांत गरजेची बाब असते. तर या निमित्ताने एक विचार असा करू शकतो आपण, मोठ्या प्रमाणात क्लाससाठी देखील साहित्याची निर्मिती व्हायला पाहिजे आणि डिजिटल माध्यमासाठी देखील सकस साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. आणि आम्ही वर्तमानपत्राचे घटक म्हणून अशा गोष्टीला हमखास प्राधान्य देतो. आणि याच्या पुढील काळात देखील मी इथे या व्यासपीठावरून सांगू इच्छितो की या 1 जानेवारीपासून सकाळ वृत्तपत्रामध्ये स्थानिक लेखक कवींसाठी स्वतंत्र एक पान व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. या परिसंवादाचा विषय प्रसार माध्यमे, भाषा संवर्धन आणि साहित्य निर्मिती अशा स्वरूपाचा आहे. प्रसार माध्यमांच्या साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने आत्ता सिद्धाराम यांनी अतिशय उत्तम अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. खरं तर प्रसार माध्यमं जी आहेत हीच साहित्याचा भाग आहेत. कारण कथा, कादंबरी किंवा साहित्यामधला कोणताही विषय जो आहे हा प्रसार माध्यमांमधूनच मुखर झालेला असतो, पुढे आलेला असतो. अगदी चित्रपटासारखा विषय सुद्धा जो आहे हा सुद्धा प्रसार माध्यमांमधल्या बातम्यांवरूनच पुढे आलेला असतो. त्यामुळे प्रसार माध्यम, भाषा आणि साहित्य हे सगळं एक जिन्सी अशा स्वरूपाचं एकूणच साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आकाशवाणी या माध्यमाच्या अनुषंगाने पद्माकर कुलकर्णी, आकाशवाणीवर प्रशांत तू 3ऱ्या नंबरला बोल. पद्माकर आता जनरल साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने आपले मत इथे व्यक्त करेल. पद्माकर. मी आपणा सर्वांना नम्र अभिवादन करतो आणि आजच्या या महत्त्वपूर्ण परिसंवादात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो. आजचा आपला विषय आहे मराठी वृत्तपत्राचे भाषा संवर्धन आणि साहित्यविषयक कार्य. हा विषय केवळ गंभीर नाही तर तो आपल्या भाषिक अस्मितेशी जोडलेला आहे. वृत्तपत्र आणि भाषा संवर्धन याचा संबंध हा जीवाशिवाचा आहे. मराठी पत्रकारितेचा भाषिक वारसा हा बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये दर्पण सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. तेव्हापासूनच लोकशिक्षण आणि समाज परिवर्तनाचं उद्दिष्ट ठेवून मराठी वृत्तपत्राने प्रमाण मराठी भाषेचा वापर केला. वृत्तपत्रे आजही बहुतांश वेळा प्रमाण शुद्ध मराठीतून लेखन करतात. यामुळं विविध बोलीभाषा बोलणाऱ्या वाचकांना एका प्रमाण भाषेची ओळख होते आणि ती रुजण्यास मदत मिळते. केसरी, मराठा, सुधारक अशा वृत्तपत्रांनी केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक प्रबोधनासाठी मराठी भाषेचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. यामुळे मराठी भाषेला एक वैचारिक बैठक प्राप्त झाली. वृत्तपत्र म्हणजे केवळ आजच्या घडामोडीची नोंद नसते, ते असते दैनंदिन जीवनातील भाषेचा आरसा. महाराष्ट्रात वृत्तपत्रांची परंपरा ही केवळ 100-200 वर्षाची नाही तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून ते केसरीकार लोकमान्य टिळकांपर्यंत
वृत्तपत्राने केवळ समाज प्रबोधन केलेलं नाही, तर मराठी भाषेची जडणघडण केलेली आहे, शब्दसंपदेचा प्रसार केलेला आहे. वृत्तपत्रामुळे अनेक दुर्मिळ ग्रामीण बोलीभाषेतील शब्द समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलेले आहेत. रोजच्या वापरातील शब्दांना एक प्रतिष्ठा मिळाली आहे. नवे शब्द आणि संकल्पना जेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण आणि राजकारण यात नवे विचार येतात, तेव्हा वृत्तपत्रच त्यासाठी मराठीत प्रतिशब्द तयार करतात आणि ते रुजवतात. उदाहरणार्थ इंटरनेट, डिजिटल यासारख्या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द वृत्तपत्रामधूनच वाचकांपर्यंत पोहोचलेले आहेत. वृत्तपत्रांचे भाषा संवर्धनामधलं योगदान जे आहे ते वृत्तपत्रांनी भाषा संवर्धनासाठी केलेलं कार्य 3 प्रमुख स्तरावर पाहता येईल. म्हणून भाषिक संवर्धनातील प्रमुख कार्य पाहता शब्दसंपदा वाढवणं आणि रुजवणं, ज्ञानभाषा म्हणून विकास करताना वृत्तपत्रांनी संस्कृत, इंग्रजी आणि इतर भाषांमधले ज्ञान मराठीत आणलं. त्यासाठी आवश्यक असणारे अनेक पारिभाषिक शब्द, उदाहरणार्थ राजकारण, अर्थकारण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठी भाषेत रूढ केले. त्याचप्रमाणे नवे शब्द स्वीकारताना माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी, ईमेल म्हणजे विद्युत टपाल, व्हॉट्सअप म्हणजे संदेश प्रणाली आणि फेसबुकला चेहरा पुस्तिका असं अनेक परकीय शब्दांना मराठी समाजात रुजवण्यासाठी वृत्तपत्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. काही वेळा प्रतिशब्द तयार केले तर काही शब्द जसेच्या तसे स्वीकारून भाषेला प्रवाहात ठेवलेला आहे. शुद्धलेखनाचे माध्यम आपण आणत असताना वृत्तपत्र हे सातत्याने दररोज कोट्यावधी वाचकांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या शुद्धलेखनाकडे असलेला कटाक्ष, भाषेची अचूक मांडणी ही नकळत वाचकांना प्रमाण भाषेचे संस्कार देत असते. काही त्रुटी असतील, पण मोठ्या प्रमाणावर वृत्तपत्रे ही शुद्ध मराठी भाषेची पाठशाळा म्हणून काम करतात. शुद्ध लेखन आणि व्याकरण जतन करत असताना शिक्षणातील भूमिका आणि वृत्तपत्र हे मराठी भाषेच्या शुद्ध स्वरूपाचे एक मोठे व्यासपीठ आहे. लेखनातील शुद्ध लेखन, विरामचिन्हांचा योग्य वापर आणि व्याकरणाचे पालन यामुळेच वृत्तपत्रे अप्रत्यक्षपणे भाषेच्या नियमांचं शिक्षण देत असतात. म्हणूनच आज वर्तमानपत्राची हीच जबाबदारी आहे की शुद्धलेखन जपण्याचं आव्हान आपल्या मजकुरात शुद्ध मराठी आणि अचूक व्याकरण वापरण्यावर अधिक भर दिला पाहिजे. डिजिटल युगात सोशल मीडियावर इंग्रजी मिश्रित मराठीचा म्हणजे मराठी इंग्रजी मिश्रण वापर वाढला आहे. वाचकांची मानसिकता आणि भाषिक सवय बदलत आहेत. टायपिंगमध्ये शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष होतंय. त्यासाठी या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वर्तमानपत्राने शुद्धलेखन हे आव्हान म्हणून स्वीकारलं पाहिजे. साहित्य आणि संस्कृतीचं दालन याकडे पाहत असताना वृत्तपत्रातील रविवारच्या पुरवण्या, दिवाळी अंक, साहित्यविषयक लेख आणि समीक्षा ही केवळ मनोरंजनाची साधने नसतात. ती नव्या साहित्यिकांना व्यासपीठ देतात. वेगवेगळ्या विषयावरील लेखनातून भाषेचा पोत आणि तिची अभिव्यक्ती क्षमता विस्तारते. साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार करताना साहित्यिक सदातूळ अनेक वृत्तपत्रांमधून कथा, कविता, ललित लेख आणि साहित्य समीक्षा प्रकाशित होतात. या सदांमुळेच नवनवीन साहित्य वाचकांपर्यंत पोहोचते आणि मराठी वाचन संस्कृती जपली जाते. बोलीभाषांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. यासाठी वृत्तपत्रांनी विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेशातील बोलीभाषातील साहित्य आणि लेखनशैलीला स्थान देऊन त्या प्रदेशातील भाषिक सौंदर्य टिकून ठेवण्यास मोठी मदत केलेली आहे. यातून मराठी भाषेची अखंडता आणि विविधता दोन्ही जपली जाते. बोलीभाषांचा आदर राखत असताना वृत्तपत्रे प्रमाणित मराठी वापरत असले तरी काही स्थानिक आवृत्त्यांमधून किंवा सदरांमधून कोल्हापुरी, मालवणी, वैदर्भीय अशा बोलीभाषांना स्थान मिळते. यामुळे स्थानिक भाषांनाही यामधून चालना मिळत असते. आजचं आव्हान आणि अपेक्षा यामधून आज डिजिटल माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर मोठी आव्हानं उभी आहेत. सोशल मीडियावरील मराठीचे विकृत स्वरूप, इंग्रजी मराठीचं मिश्रण म्हणजे इंग्रजी आणि मराठी मिंग्लिश असे आणि घाईगर्दीचे अशुद्ध लेखन यामुळे भाषेची हानी होते आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांनी आपलं भाषिक दायित्व अधिक जबाबदारीने पार पाडणं गरजेचं आहे. शीर्षके आणि उपशीर्षकामध्ये भाषिक सौंदर्य जपणं, जाणीवपूर्वक नवे अर्थपूर्ण मराठी शब्द वापरणं, युवा पिढीला मराठी भाषेच्या सामर्थ्याची ओळख करून देण्यासाठी विशेष सदरे सुरू करणे, नवे वाचक जोडणे, भाषेला क्लिष्ट न करता वाचकाला आवडेल अशा सोप्या, आकर्षक भाषेत आणि नेटकन मांडणी ठेवून वृत्तपत्रांनी आपलं स्थान अधिक मजबूत केलं पाहिजे. डिजिटल माध्यमांनीही वृत्तपत्राच्या डिजिटल आवृत्त्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मराठी भाषेचा दर्जा कायम राखणं आवश्यक आहे.
मी समारोपाकडे वळत असताना एवढंच म्हणेन, मराठी वृत्तपत्रे केवळ माहितीचा स्रोत नाहीत, तर ती मराठी भाषेची पाठशाळा आणि संवर्धक आहेत. आपल्या भाषेला समृद्ध, प्रवाही आणि ज्ञानयुक्त ठेवण्याची त्यांची जबाबदारी फार मोठी आहे. आपण सर्व मराठी भाषिक, वाचक आणि लेखक म्हणून वृत्तपत्रांच्या या कार्यात सक्रिय सहभागी झालो तरच आपण आपल्या भाषेचं भविष्य आणि अधिक उज्ज्वल करू शकू. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की मराठी वृत्तपत्रे आणि मराठी भाषा हे एकाच रथाचे दोन चाके आहेत. वृत्तपत्रांनी भाषेला गती दिली तर भाषेने वृत्तपत्रांना आयुष्य दिलं. प्रामुख्याने स्थानिक बातम्यांवर भर देणं, स्थानिक, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातल्या समस्या समजून त्यांचा उल्लेख स्थानिक भाषेत करणं, शुद्ध आणि समृद्ध मराठीचा वापर करत बातम्या संपादकीय किंवा लेखन करताना योग्य व्याकरण, शुद्ध शब्दभांडार वापरणं, मराठी साहित्यास प्रोत्साहन देणं, कविता, कथा, निबंध, पत्रलेखांचे म्हणणे, व्यंगचित्र यांना नियमितपणे स्थान देणं, ऑनलाईन मराठी न्यूज पोर्टल आणि ॲप्सच्या माध्यमातून मराठी वृत्तसंस्था अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं, भाषा संबंधित शैक्षणिक लेख आणि मार्गदर्शन, मराठी भाषा आणि लेखन विषयक स्पर्धांचे आणि कार्यशाळांचं आयोजन करणं, मुद्रण आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात वृत्तपत्र प्रसारित करणं, ज्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाचक वर्ग वाढेल आणि भाषा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. अखेर मराठी वृत्तपत्र म्हणजे केवळ बातम्यांचे साधन नव्हे, तर ती मराठी भाषेचा सतत सांभाळ करणारी आणि तिचे गौरवशाली भविष्य घडवणारी एक शक्ती आहे. आपण सर्वांनी या माध्यमाला प्रोत्साहित करून त्याचा योग्य उपयोग करून मराठी भाषेला तिची खरी ओळख आणि प्रतिष्ठा परत मिळवून द्यायला पाहिजे. माझ्या भाषणाचे शेवट मी लोकमान्य टिळकांच्या शब्दांनी करतो आहे. वृत्तपत्र म्हणजे समाज शिक्षणाचं एक मोठं केंद्र आहे आणि मला विश्वास आहे की भविष्यातही मराठी वृत्तपत्रे आपले हे भाषिक दायित्व निष्ठेने पार पाडून मराठी भाषेच्या संवर्धनाचं आणि समृद्धीचं कार्य असंच तेजाने पुढे घेऊन जातील. चला तर मग वृत्तपत्राच्या माध्यमातून वाढवू मराठी, गाजवू मराठी आणि बाळकडू म्हणून पाजवू मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद. पद्माकरने अतिशय उचित शब्दामध्ये वृत्तपत्रांचं महत्त्व सांगितलं आहे. साहित्य निर्मिती आणि भाषेच्या संवर्धनामध्ये वृत्तपत्रांचं महत्त्व अतिशय मोठं आहे. किंबहुना सगळे मान्यवर साहित्यिक जे आहेत ते पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये वर्तमानपत्रामध्येच कामाला होते, उपसंपादक म्हणून काम करत होते. नव्या शब्दांच्या संदर्भामध्ये पद्माकर म्हणाला तसं मराठीमधल्या क्रीडा विभाग जो आपण बघतो मराठी वर्तमानपत्रामधला, त्याच्यातलं क्रिकेट हा जर आपण खेळ बघितला तर या क्रिकेटमध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत हे मराठी वर्तमानपत्रांनी रूढ केलेले आहेत. उदाहरणार्थ गोलंदाज, फलंदाज, यष्टी, यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षक हे क्रिकेटमधले जे शब्द आहेत हे बाळ ज पंडित यांनी समालोचन करताना म्हणजे कॉमेंट्री करताना सांगितले. आणि व्ही करमरकर आणि अशा सगळ्या मान्यवरांनी महाराष्ट्र टाइम्सनी पहिल्यांदा क्रीडापान हे मराठी वृत्तपत्रामध्ये सुरू केलं आणि त्यानंतर सर्व वर्तमानपत्रांनी त्याचं अनुकरण केलं. तशाच पद्धतीने सकाळनी सुद्धा सकाळ वर्तमानपत्रामध्ये वापरले जाणारे जे शब्द आहेत या शब्दांचा एक शब्दकोश, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये स्टाईल बुक असं आपण म्हणतो, तर एखादा शब्द आल्यानंतर त्या शब्दाचा वापर करताना तो त्याच शैलीमध्ये झाला पाहिजे असं शैली पुस्तिका, ही सकाळची खास शैली पुस्तिका वर्तमानपत्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सकाळनी काढलेली आहे आणि त्याचं अनुकरण अन्य वर्तमानपत्रांनी केलेलं आहे. त्यामुळे सकाळचं हे एक मोठेपण आहे. आणि सकाळ आता सिद्धाराम इथं बसलेत म्हणून सांगतो असं नाही, परंतु ज्या महाकवी द.रा. बेंद्रे यांच्या नगरीमध्ये हा सगळा सोहळा होतो आहे, त्यांचं मी आणि सोलापूर हा जो आजचा लेख आहे हा अतिशय वाचनीय अशा स्वरूपाचा लेख आहे. आणि त्यांची मी हे काय करतोय मध्ये, तर पुढची 5 मिनिटं मी फारशी घेण्याची शक्यता नाहीये, तर मध्येच मी हे बोलून घेतो आहे, हे पण आपल्याला कळलं पाहिजे. तर याच परिसरामध्ये द.रा. बेंद्रे हे शिकवत होते. कन्नड हा त्यांचा विषय होता आणि त्यावेळेचे जे प्राचार्य होते त्यांनी एका मुलाला कविता करतो म्हणून रस्टिकेट केलेलं होतं, त्याला काढून टाकलेलं होतं. आणि तो द.रा. बेंद्रेला भेटायला गेला. तो असं म्हणाला की मी कविता केली म्हणून मला काढून टाकलं. ते तडक त्या मुलाला घेतलं बेंद्रेंनी आणि त्या प्राचार्यांकडे गेले. मला वाटतं श्रीराम शर्मा किंवा असं काहीतरी त्यांचं नाव असावं, नक्की माहित नाही मला.
श्रीराम शर्मा त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं तर बेंद्रे राजीनामा देतात म्हटल्यानंतर ते श्रीराम सर हादरले. ते म्हणाले असं का करताय? ते म्हणाले तुम्ही मला इथं कशासाठी घेतलंय? तुम्ही महाकवी आहात म्हणून घेतलेला आहे. हा मुलगा कविता करतो म्हणून तुम्ही त्याला काढून टाकलेला आहे. त्याला जर तुम्ही काढून टाकलेला असेल तर मी महाकवी तर मी सुद्धा इथून गेलं पाहिजे, माझा हा राजीनामा घ्या. त्यांना त्याची चूक कळली. तो पण ते असं म्हणाले की त्यांनी प्रेम कविता केली आहे. बेंद्रे असं म्हणाले की मी प्रेम कवीच आहे आणि माझी ओळख जी आहे ही प्रेम कवी म्हणूनच आहे. तेव्हा दोघांनाही त्यांनी आदराने पुन्हा त्या ठिकाणी ठेवलं. तर दयानंद कॉलेजच्या परिसरामध्ये अनेक मान्यवर असे साहित्यिक होऊन गेलेले आहेत. कविवर्य वैशाख या नावाने, टोपण नावाने लिहिणारे आपले त्र्यंबी सरदेशमुख ते सुद्धा याच कॉलेजमध्ये होते. त्याच्यानंतर कुसुमाकर देवरगेंडूर या टोपण नावाने लिहिणारे वसंतराव दिवाणजी, ज्यांनी बेंद्र्यांच्या नंतर कन्नड विभाग इथं शिकवला, ते सुद्धा याच कॉलेजमधले आहेत. आत्मे घ्या आत्मे नावाची जी कविता आहे ती गाजलेली कविता लिहिणारे चंद्रभूषण कुलश्रेष्ठ ते सुद्धा इथलेच आहेत. तर असे अनेक मान्यवर लेखक कवी या महाविद्यालयाने आपल्या सोलापूरला आणि महाराष्ट्राला मराठी साहित्याला दिलेले आहेत. सोलापूरच्या इतिहासामध्ये, सोलापूरच्या एकूणच साहित्याच्या वृद्धिंगतीच्यामध्ये मराठीचा त्या संदर्भामध्ये शीर्षकाचा एक उल्लेख पद्माकरनी केलेला होता. त्या संदर्भामधली एक फक्त आठवण आपल्याला सांगतो, ती सकाळमधली पण आहे आणि कुसुमाग्रजांनी लिहिलेली पण आहे. वाटेवरल्या सावल्या नावाचं कुसुमाग्रजांचं एक पुस्तक आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या आठवणी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की महायुद्ध सुरू होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या ह्याच्यामध्ये ते प्रभातमध्ये होते आणि प्रभातमध्ये जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकी हे दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर साधारणपणे 2.25 लाख लोक मेलेले होते. तर ते शीर्षक देताना पहिल्या पानावरती त्यांनी प्राची लाल झाली असं मोठं शीर्षक दिलेलं होतं. वर्तमानपत्राच्या दृष्टिकोनातून हे अतिशय चुकीचं शीर्षक आहे. म्हणजे कुसुमाग्रजांनी जरी दिलेलं असलं तरी ते पूर्णपणे चुकीचं शीर्षक आहे. त्याच्याबद्दलचा उल्लेख तरी त्याच्यामध्ये केलेला आहे की या पद्धतीचा उल्लेख जो आहे तो कवी जर उपसंपादक असेल तर काय करतो, पण एखादा उपसंपादक जर शहाणा असेल तर काय करतो. शहाणा म्हणजे दीड शहाणा नव्हे, तर त्यातल्या तर शहाणा. तर बान की मून हे दक्षिण कोरियाचे नेते होते आणि शशी थरूर हे भारताचे नेते होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिव पदासाठीची निवडणूक होती आणि त्या दिवशी निकाल लागणार होता. बान की मून, मी पान ऐकला होतो, बान की मून आणि शशी थरूर यांच्यामध्ये सामना होता. मी फक्त एवढंच दिलं, मून की शशी प्रश्नचिन्ह. तर अशा पद्धतीचा उद्योग जो आहे हा जर थोडाफार शहाणा जर असेल उपसंपादक तर तो उद्योग करू शकतो, किंवा साहित्याची आवड असलेला उपसंपादक असेल तर करू शकतो. अरुण खोरे सोलापुरामध्ये होते त्यावेळेस. तर पहिला पाऊस पडलेला होता रखरखीत उन्हाळ्यामध्ये आणि पहिला पाऊस पडून गेल्यानंतर एक मातीचा सुगंध आला. तर मातीच्या गंधाने उघडला गगनाचा गाभारा ही पाडगावकरांची ओळ शीर्षक म्हणून अरुण खोरेंनी त्यावेळेस त्या आपल्या पहिल्या पानातल्या बातमीला दिलेली होती. तर अशा पद्धतीचे जे काही गमती जमती जे आहेत ते पाने करत असताना, म्हणजे वर्तमानपत्रातलं काम करत असताना सुद्धा उपसंपादकांना करता येतात. आकाशवाणीवर सुद्धा अशाच पद्धतीच्या गमती जमती करता येतात, परंतु त्या संदर्भातलं विवेचन प्रशांतनी करावं अशी मी प्रशांतला विनंती करतो. जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे, अन्य पदाधिकारी, समोर बसलेले सगळे साहित्यिक, प्राध्यापक मंडळी आणि माझे सहकारी मित्र. खरं तर मगाशी कार्यक्रमाची सुरुवात करताना रजनीश असं म्हणाला की आमच्यापैकी कोणी काय प्राध्यापक नाही आहे, त्याच्यामुळे समोरच्यानी चिंता करायची गरज नाही आहे. आता तसं व्यासपीठाकडे जर बघितला तुम्ही तर सिद्धाराम पाटील हे सकाळचे संपादक असले तरी लेखक, उत्तम लेखक आहेत, उत्तम वक्ते आहेत, त्यांचा परिचय आहे. रजनीश चाणाक्ष आहे, लेखक आहे, पत्रकार आहे, वक्ता आहे, त्याची झलक पण त्याने आता दाखवली.
फजिती शेवट अध्यक्ष म्हणून भाषण करेपर्यंत समोरचे बसतात की नाही ह्याची खात्री वाटली नसावी म्हणून त्यांनी भाषण ओळखूनच घेतलं आधीच. पद्माकर कुलकर्णी साहित्य परिषदेचे अध्यक्षच आहेत आणि उत्तम अभिवाचन केलं, हे बघितलं तुम्ही आता. त्यामुळे 3 अतिशय चांगले फरडे वक्ते समोर बसलेले असताना मी तरी काय बोलणारा पत्रकार नाहीये, मी लिहिणारा पत्रकार आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला की मी आता समोर बसलो तेव्हा सगळ्या दिग्गज साहित्यिक समोर होते. हे खरं तर ऋचा कांबळे, शोभाताई आहेत, श्रुतिश्री वडकुळाकर आहेत, शुद्धा आहेत, या सगळ्या तशा सरस्वतीच आहेत. कारण त्यांच्या मुखातून सरस्वतीच आपण ऐकत होतो. किती चांगलं रसाळ वाणीतून त्यांनी मराठी भाषेचं सौंदर्य सांगितलं आपल्याला. खरं तर राजशेखर, माझी विनंती आहे तुम्हाला की 15 मिनिटं, 20 मिनिटं, 10 मिनिटं हे अशा सगळ्या साहित्यिकांना हे खरं अन्याय केल्यासारखं होईल. पण जेवढं काय ऐकायला मिळेल ते खूप छान वाटलं. आता खरं तर मला अशा व्यासपीठावरती बोलायची खरंच सवय नाहीये आणि विषय पण असा दिला, आकाशवाणी आणि प्रसार माध्यम. खरं तर मराठी भाषा मला सांगा की तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळं वर्तमानपत्र वाचता, आकाशवाणी नियमितपणे ऐकता, प्रत्येक गोष्ट म्हणजे आकाशवाणी लावल्यापासून आकाशवाणीचं रात्री 11 वाजेपर्यंत एंड होईपर्यंत प्रत्येक गोष्ट ही मराठी भाषेचं संवर्धन करणारीच असते. ते मुलाखत असेल, कार्यक्रम असतील, बातम्या असतील किंवा अगदी गाणी पण असतील, ह्याच्यामधून मराठी भाषेचं संवर्धनच होत असतं. त्यामुळं आकाशवाणीवरती मराठी भाषेचं संवर्धन होण्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्टीतून मराठी भाषेचं महत्व, मराठी भाषेचं संवर्धन हे होतच असतं. पण मला गेल्या काही वर्षांमध्ये मी ज्या वेळेला आकाशवाणीला बातमीपत्रासाठी जातो किंवा एरवी काही मुलाखतीच्या संदर्भात संचारमध्ये असताना गेल्या 25-30 वर्षामध्ये 2 गोष्टी अतिशय ठळकपणे मनावरती बिंबल्या. हे आपण म्हणतो की मराठी भाषा केवळ भाषा, साहित्य नाही, संस्कृती पण आहे, अस्मिता आहे. मगाशी फार छान ऋचाताई तुम्ही उल्लेख केला. मराठी केवळ साहित्य नाही, मराठी ही भाषा म्हणजे संस्कृतीचं प्रतीक आहे, अस्मितेचं प्रतीक आहे. मला पटकन आठवलं की आपल्या गेल्या काही वर्षामध्ये मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती ह्याच्या बाबतीत ठळकपणे काही गोष्टी घडल्या. त्यातल्या 2 गोष्टी फक्त रजनीशनी वेळेचं बंधन घातलंय त्याच्यामुळं. एक आकाशवाणीमध्ये घडलेली घटना आहे, अतिशय फार महत्वाची. हे कसं असतं बघा की आपल्या मराठी भाषेची संस्कृती जर माहीत नसेल तर किती गोंधळ होतो. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, कदाचित आपल्यापैकी काही जणांना माहिती पण असेल. सोलापूर शहरामधल्या एका संस्थेला आपले हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांची प्रवचनमाला सोलापूरमध्ये घेतली होती. आणि स्वाभाविक आहे की आकाशवाणीचा श्रोता वर्ग हा दूरपर्यंत असल्यामुळं आणि त्या प्रवचनमालेला ऐकण्यासाठी सगळ्यांची सोय होणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटलं की हे आकाशवाणीवरून जर प्रसारित झालं तर ते अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आज बाबा महाराज हयात नाही आहेत, पण बाबा महाराजांची कीर्तनं अजूनही आपण ऐकतो. अत्यंत रसाळ वाणीमध्ये त्यांचं कीर्तन असतं. ते 3 दिवसाचं कीर्तन होतं आणि त्यांचे पदाधिकारी आकाशवाणी केंद्रामध्ये अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी ते पत्र दिलं आणि गंमत अशी की आम्ही त्यावेळेला काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यावेळेला आणखीन सोलापूर दिनांक हे सुरू झालेलं नव्हतं. तर मी आणि आणखीन माझे एक सहकारी पत्रकार मित्र होते,
आम्ही दोघेही केंद्रामध्ये होतो आणि ते पदाधिकारी आम्हाला तिथे दिसले. आम्ही त्यांना विचारलं की काय कशासाठी इकडे आला, तर त्यांनी ते पत्र आम्हाला दाखवलं. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की 3 दिवस बाबा महाराज सातारकरांची प्रवचनमाला आहे आणि त्याचं प्रसारण आकाशवाणी केंद्रावरती व्हावं. तुमच्या आमच्यासारखे काय विचार करतील, अरे किती छान रसाळ प्रवचन आहे, आपल्याला आकाशवाणीवरून ऐकायला मिळेल. दुसऱ्या दिवशी आम्ही उत्सुकतेपोटी, पत्रकार असल्यामुळे उत्सुकतेपोटी विचारलं की कधीपासून प्रवचनमाला सुरू करतात. ते म्हणाले आमच्या केंद्र अधिकाऱ्यांनी ते नाकारलं. आम्ही विचारले की सोलापूर सारखं केंद्र आहे, सोलापुरातली प्रवचनमाला आहे, बाबा महाराज सातारकरांसारखा एवढा दिग्गज कीर्तनकार आहे, नको का म्हणाले. तर ते स्टेशन डायरेक्टर एक हिंदी भाषिक होते. त्यांना मराठी साहित्याबद्दल, मराठी संस्कृतीबद्दल, मराठी महापुरुषांबद्दल काडीचाही गंध नव्हता. आणि त्यांनी असं मीटिंगमध्ये विचारलं, हे त्यांचे शब्द आहेत बरं का, ते असं विचारले त्यांच्या सहकाऱ्यांना की कोण बाबा महाराज सातारकर. आता मला सांगा की मराठी माणसाला असं जर एखादा कोणी अधिकारी विचारला कोण आहे बाबा महाराज सातारकर, मुंबईसारख्या ठिकाणी काय झालं असतं कल्पना करा. आपल्याकडे तसं सहनशील आहोत आपण. शांतपणे आमचे अधिकारी सगळं समजावून सांगितले तरी त्यांचा हट्ट होता, ठीक आहे काय करायचं नाही. मग आमच्यापर्यंत ती बातमी पोहोचली तर आम्ही दोन्ही पत्रकारांनी ठरवलं की नाही, म्हटलं की आपल्याला आपल्या अस्मितेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान आहे, तर आपल्याला बाबा महाराज सातारकरांचं प्रवचन हे रेडिओवरून प्रसारित झालं पाहिजे. मग काय करायचं. मग आम्ही दोघांनी ठरवलं की हा विषय लावून धरायचा. आणि मी सलग 8 दिवस आम्ही दोघांनी तो विषय लावून धरला. 9व्या दिवशी त्या स्टेशन डायरेक्टरला जाहीर करावं लागलं की बाबा महाराज सातारकरांचं प्रवचन हे आकाशवाणीवरून होईल. आणि ते केलं. मराठी भाषेची संस्कृती, भाषेची अस्मिता जर आपण जपली तर मला असं वाटतं की मराठी भाषा, मराठी साहित्य हे अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतं. आणखीन एक जी घटना आहे ज्याचा साक्षीदार रजनीश सुद्धा आहे. आम्ही दोघेही त्यावेळेला संचारमध्ये होतो. तुमच्यापैकी अनेक जण छत्रपती शिवाजी चौकामध्ये जाऊन आलेला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. पुतळे तयार होते आणि त्याला पत्र्याने, आता सुद्धा तुम्ही गेला तर ते पत्र्याने वेस्टर्न आहे त्याला, तर ते बंदिस्त केलेले होते. आणि मग आम्ही विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असं बंदिस्त ठेवायचं कारण काय. बघा अस्मितेचं कसं असतं. मग आम्हाला सांगण्यात आलं की तेव्हा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मग आम्हाला सांगितलं की शरद पवारांना वेळ नाही आहे, त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत नाही. आणि मग काही सोलापूर शहरामधल्या मराठी भाषिकांनी असं सांगितलं की हा अस्मितेचा विषय आहे आणि पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे. अशा वेळेला वर्तमानपत्राची भूमिका अशी असते की आपली अस्मिता ही दाखवून द्यावी लागते. आणि म्हणून आम्ही सलग 5-6 दिवस हा विषय लावून धरला. मग कधी वकिलांच्या मुलाखती घेतल्या, कधी प्राध्यापक, कधी सामान्य नागरिक, मराठी भाषिक सगळे. आणि प्रत्येकाला वाटणार की बाबा एखाद्या मुख्यमंत्र्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा बंदिस्त का ठेवायचा. मी असं इतिहासामध्ये म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या ताब्यातून सुटले ते शिताफीनं. मग अशा राजाला केवळ मुख्यमंत्र्याला वेळ मिळत नाही म्हणून बंदिस्त ठेवणं हे योग्य नाही आहे. आणि म्हणून विषय लावून धरला आणि
जसा आता तुम्हाला आकाशवाणीचा किस्सा सांगितला तसा याच्या बाबतीत देखील असं झालं. 7व्या दिवशी तत्कालीन जे महापौर होते त्यांना असं जाहीर करावं लागलं की मुख्यमंत्री येवत अथवा नाही येवत. रजनीशने दिलेलं हेडिंग आहे, मुख्यमंत्री येवत अथवा न येवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणारच. आणि झालं. हुतात्मा पत्नी राईबाई शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मराठी भाषेचं, मराठी साहित्य जेवढं आपण त्याच्यावरती प्रेम करतो तेवढंच आपल्या मराठीची संस्कृती, आपली अस्मिता जपण्याचं काम देखील आपल्या मराठी भाषिकांना करावं लागतं. मी येता येता रविवारची पुरवणी असल्यामुळं एक आमच्याकडे मृणाल लेले म्हणून एक लेखिका आहे, त्यांचा एक मराठी भाषेवरचं छोटंसं लेख आला होता, तो वाचत होतो. त्या दोघी रेल्वेमधून चालल्या होत्या मैत्रिणी, एक गुजराती होती आणि ही मराठी. दोघी मैत्रिणी आहेत, रेल्वेमधून जातात, एकमेकीशी बोलतात इंग्रजीमधून. ती मी इंग्रजीमधून सुरुवात केली, हिने इंग्रजीमधून उत्तर द्यायला चालू केलं. दोघे इंग्रजीमधून बोलायले. 20 मिनिटांनंतर यांच्या लक्षात आलं किंवा फार कंटाळा आला आपल्याला इंग्रजीचा, आता थोडं त्यांच्या इंग्रजीला मराठीतून उत्तर देऊ म्हणून यांनी मराठी उत्तर द्यायला सुरुवात केली. 5व्या मिनिटाला त्या गुजराती महिलांनी मराठी बोलायला सुरुवात केली. त्या आश्चर्यचकित झाल्या, अतिशय अस्खलित मराठी बोलत होत्या त्या म्हणाले इतकं सुंदर मराठी बोलता, तर मग तू इंग्रजी का बोलत होत्या? त्या म्हणाले की मला काय माहिती, तुम्ही पलीकडनं इंग्रजीत बोलायला, मला वाटलं तुम्हाला मराठी येत नसेल म्हणून मी इंग्रजीत बोलाय. बऱ्याच वेळेला हे आपल्याला असं होतं की आपल्याला मराठीबद्दल प्रेम असतं पण मराठी बोलण्यामध्ये आपल्याला संकोच वाटतो. मराठी भाषेवर प्रेम करताना, म्हणून आता मगाशी कुणीतरी म्हणाला की मराठी भाषेवरचं प्रेम आपलं आटत चाललंय. का आटतंय? त्याला कारण आपण आहोत, आपली मानसिकता आहे. मला वाटतं की आपली मानसिकता आपण जर बदलली तर मराठी भाषा ही जगातली सर्वोत्तम भाषा आहे आणि मराठी भाषेतलं साहित्य हे अतिशय उत्तम आहे. कन्नडचा कुणीतरी उल्लेख केला, मी खरं तर फार गमतीशीर आहे. मारुती कटकदोंड आहेत, येळगावकर सर आहेत आणि खूप साहित्यिकांशी मी नेहमी बोलतो. प्रशांत देशपांडे पण आहेत. आम्ही ज्या वेळेला वर्तमानपत्रामध्ये एखादी पुरवणी काढतो, एखादा सदर चालवतो, त्यावेळेला आमच्या मनामध्ये असं असतं की मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाली, मोठी झाली पाहिजे, व्यापक झाली पाहिजे. काय केलं पाहिजे? त्याच्यामध्ये अनुवादित साहित्य आलं पाहिजे. जसं रुचाताईंनी सांगितलं की अनेक पुस्तकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत, हिंदीमधले असतील, कन्नडमध्ये असतील, तेलुगूमधलं भाषण लक्ष्मीनारायण बोल्लींचं सांगितलं तुम्ही. असे अनेक साहित्यिक आहेत ज्यांचं साहित्य हे मराठीमध्ये आलं पाहिजे, जेणेकरून मराठी साहित्य आपलं व्यापक होऊ शकतं. तर मी संत पुरंदरदास आणि संत कनकदास हे खूप मोठे कन्नडमधले कवी आहेत. या दोन्ही साहित्यिकांचं मराठीमधून अनुवाद कुणी केलंय का हे शोधत होतो, पण दुर्दैवानं मला गेल्या 6 महिन्यामध्ये एकही लेखक असा भेटला नाही की संत पुरंदरदास आणि कनकदास यांच्यावरती लेखन करणार. आणि म्हणून मला आपण सगळे ज्येष्ठ साहित्यिकात मी विनंती करतो, वर्तमानपत्रामध्ये एखादी पुरवणी काढणं, एखादा सदर चालवणं हे किती आनंददायी असतं, पण ती सगळी जुळवाजुळव करण्यापर्यंत किती कष्ट घ्यावे लागतात हे मला किंवा रजनीशला किंवा सीतारामला आम्हाला माहिती आहे. तर असे जे साहित्यिक आहेत, भले ते वेगळ्या भाषेमधले असतील, पण या साहित्यिकांचं साहित्य अतिशय उत्तम साहित्य हे मराठीमध्ये आलं पाहिजे आणि जेणेकरून मराठीचं साहित्य हे अधिक व्यापक, अधिक प्रगल्भ आणि अधिक अभिजात भाषा हे आज भाषा मिळाली. जसं मगाशी एका लेखिकेने सांगितलं, आपली भाषा म्हणून मराठी अभिजातच आहे, त्याला पुन्हा अभिजात दर्जा मिळायची काहीच आवश्यकता नाही. पण या अभिजात भाषेच्या पलीकडे जाण्याची आपली क्षमता आहे, ती क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ते करावं अशी एक या प्रसंगी विनंती करतो. मला बोलावल्याबद्दल राजशेखर शिंदे आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे सर्व पदाधिकारी यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळेच्या गणिताचं तत्व सगळ्यांनी पाळलेलं आहे, म्हणून मी पण पाळतो आहे. मी काही मुद्दे आणलेले आहेत आणि ते फक्त मी आपल्या पुढे ठेवतो आहे. त्याचा विस्तार केला तर ते 3 तास वगैरे भाषण होऊ शकतं. प्रसार माध्यम म्हणजे काय आहे? तर प्रसार माध्यम म्हणजे केवळ वर्तमानपत्र, केवळ आकाशवाणी केंद्र म्हणजे रेडिओ किंवा आपली ही सोशल मीडियावरची सगळी माध्यमं म्हणजे प्रसार माध्यम नव्हे. तर प्रसार माध्यम म्हणजे काय आहे? तर जात्यावरच्या ओव्या, अभंग, लोकगीतं, लोककथा, दंतकथा, संस्कार कथा,
भोंडल्याची गीतं, भावगीतं, पारंपरिक गीतं, आणि हे सगळं नाही आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, कुठल्या तरी पुस्तकातलं काढून लिहिलेलं आहे आणि ती सगळी माहिती गोळा करून आणून तुमच्या पुढे वाचून दाखवायलो असं तुमचा समज होण्याची शक्यता आहे, म्हणून त्याचा एक खुलासा करतो. शाळेमधली स्काउटची गीतं जी आपण सगळेजण म्हणतो, राष्ट्रसेवा दलाची गीतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गीतं, ही सगळी प्रसार माध्यमाच आहेत. कोळी गीतं, आदिवासींची गीतं, नळावरची भांडणं ही सुद्धा प्रसार माध्यमाचाच भाग आहेत. त्याच्यानंतर नदीवरचे धुणं धुतानाच्या महिलांच्या गप्पा ज्या आहेत त्या, म्हणी, वाक्प्रचार, अगदी अश्लील शिव्या, या सुद्धा प्रसार माध्यमाचाच भाग आहेत. पारावरच्या गप्पा, चावडीवरच्या गप्पा, चावडीवरच्या गप्पा या नावाचं माझं पुस्तक पण आहे. हे जाता आता मला पुन्हा सांगायला एक संधी मिळालेली आहे. तर चावडीवरच्या गप्पा, तर या सगळ्यामधून भाषा संवर्धन होतं आणि साहित्य निर्मिती होते. ही सगळी प्रसार माध्यमं आहेत. छापील वर्तमानपत्रांमध्ये, छापील माध्यमांमध्ये वृत्तपत्र, नियतकालिकं, साप्ताहिक, पाक्षिक, वार्षिक, षण्मासिक वगैरे सगळ्या भाग त्यामध्ये आहेच आहे. पण त्यापेक्षा सुद्धा प्रसिद्धी पत्रकं, माहिती पत्रकं, भित्तीपत्रकं, बॅनर्स, फ्लेक्स, पोस्टर्स, हे सुद्धा प्रसार माध्यमाचाच भाग आहे. अगदी एक वाक्य जे लिहिलेलं आहे, हे वाक्य सुद्धा प्रसार माध्यमाचा भाग होऊ शकतो. एका ठिकाणी लिहिलं होतं, मंदिराकडे जाण्याचा मार्ग, आणि बाण दाखवलेला होता, आणि खाली एका चावटमध्ये लिहिलं होतं, ज्याला वाचता येत नाही त्यांनी शेवटच्या शेजारच्या दुकानात विचारावे. पण मंदिराकडे जाण्याचा जो मार्ग आहे, हे सुद्धा प्रसाराचाच भाग आहे. हा इस्रायलचे नोबेल पारितोषिक विजेते इस्माईल अग्नेन या नावाचे एक कादंबरीकार होते, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तर जेरुसलम मध्ये त्या ज्या भागामध्ये राहत होते, त्या भागामधल्या बोळाच्या सुरुवातीला शांतता अग्नेन लिहित आहेत असा फलक होता, आणि त्या रस्त्याने कुणीही हॉर्न वाजवत नव्हतं, सगळे सावकाश जात होते, शांतता पाळत होते. साहित्याला पूरक असणारं अशा पद्धतीचं हेही प्रसार माध्यमच आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. पोस्टकार्ड, अंतर्देशीय टपाल किंवा तारा, हस्तलिखित, विविध धर्मग्रंथ, विश्वकोश, विज्ञानकोश आणि संकेतकोशाबद्दल वगैरे माहिती आपल्याला मिळाली. पण संख्या संकेतकोश जो आहे तो एक, तर एक असलेल्या गोष्टी किती आहेत, दोन असलेले किती आहेत, तीन संख्या असलेले किती आहेत, चार संख्या किती आहेत. श्री वा हनुमंतेनी हा शब्द संख्या संकेतकोश केलेला आहे, आणि ते आपल्या गोपटे चाळीमध्ये राहत होते सोलापूरच्या. तर ही माहिती मुद्दाम जाता जाता आपल्या कानावरती असावी म्हणून सांगतो. तर हे सगळी छापील प्रसार माध्यम आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याला माहिती आहे, टीव्ही आहे, दूरचित्रवाणीवरच्या वाहिन्या आहेत, ध्वनिफिती आहेत, टेप्स आहेत, पॉडकास्टिंग आहे, रेडिओ हे ध्वनीचं माध्यम आहे, आकाशवाणी आहे. आता रेडिओ हे माध्यम आहे, आकाशवाणी वेगळं, FM वाहिन्या वेगळ्या. त्याच्यानंतर त्याच्यावरून झालेली साहित्य निर्मिती, गीत रामायणाचा उल्लेख झालेलाच आहे. त्याच्यानंतर चित्रपट, व्हिडिओ, सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग हा सुद्धा प्रसार माध्यमाच्याच एका उपकरणाचा भाग आहे. ऑडिओ बुक्स, ही सगळी प्रसार माध्यमच आहेत. डिजिटल आणि ऑनलाईन समाज माध्यमं, फेसबुक, ट्विटर, एक्स, व्हॉट्सॲप. ट्विटरवरती अक्षरांची मर्यादा आहे, तर तेवढ्याच अक्षरांचं सातत्याने ट्विट करून ज्या वेळेला एक्स व्हायचं होतं अजून, तर त्याच्या मदतीची एक कथा निर्माण झाल्याचं मी वाचलेलं होतं, की ट्विटरची ती कथा होती. ट्विटरवरनं त्यांनी ती कथा प्रस्तुत केलेली होती त्या लेखकांनी. तर तोही भाग त्या ट्विटरमध्ये आहे. त्याच्यानंतर ब्लॉग्स आहेत, ई बुक्स आहेत, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, रील्स आहेत, नेटफ्लिक्स आहे. गुगल आणि AI. आता गुगल आणि AI मध्ये गुगल पूर्व काळ आणि गुगलोत्तर काळ अशा पद्धतीचा सुद्धा आपल्याला थोडासा भाग विचार करावा लागणार आहे. आणि AI ची फारशी भीती बाळगायचं कारण नाही, कारण जे गुगलवर आहे आणि जे आपण ह्याच्यावर लिहिलेलं आहे तेच AI मध्ये येत आहे. AI चा एक बागुलबुवा आपल्या पुढे उभा केला जात आहे. अतिशय बारकाईनं जर त्याचा नीट अभ्यास केला तर आपल्याला जी माहिती आहे तीच AI संकलित स्वरूपामध्ये आपल्या पुढे ठेवत आहे. त्यामुळे उगीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये जी काही भीती आहे ती बाळगायचं कारण नाही. प्रमाण भाषा आणि बोलीभाषेबद्दलची चर्चा झाली. वर्तमानपत्र जी आहेत ही प्रमाण भाषा, त्याच्यानंतर ही सगळी प्रसार माध्यमामध्ये आकाशवाणी जे आहे ते, दूरचित्रवाणी वाहिन्यावरचं दूरदर्शन, हे सगळे प्रमाण भाषा जी आहे ती प्रमाण भाषा इथे लागते. प्रमाण भाषेचं महत्त्व आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर वर्तमानपत्र सोडून न्यायालयीन कामकाज जर बघायचं असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला सरकारी GR जर बघायचे असतील, तर तुम्हाला प्रमाण भाषा यावी लागते. प्रमाण भाषेचा अर्थ कळावा लागतो.
मी एका अधिकाऱ्याला विचारलेले होते की उपार निर्दिष्ट, उपरी निर्दिष्ट वगैरे अशा पद्धतीचे जे काही उल्लेख केलेले असतात आणि ही भाषा अशी जड जड आणि तेच ते शब्द पुन्हा पुन्हा का वापरलेले असतात हे जरा सांगा. त्यावेळी ते असं म्हणाले की कोर्टामध्ये गेल्यानंतर कुठलाही अर्थ जो आहे हा वकिलाला बदलता येऊ नये म्हणून उपरी निर्दिष्ट, उपार निर्दिष्ट हे जे आहे ते मुद्दाम वारंवारीचं त्याची जी आहे ती आणलेली असते आणि जे नेमकं म्हणायचंय सरकारला GR मध्ये तेच त्यामध्ये यावं हा त्याचा हेतू असतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे आपण ही भाषा क्लिष्ट म्हणून नावं ठेवतो पण प्रमाण भाषेला महत्व आहेच आहे आणि ते नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण कुसुमाग्रज आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोललो. सूर्यास्त आणि बाबासाहेब आंबेडकरांवरचे जे अग्रलेख आहेत आचार्य अत्रेंची त्याची पुस्तकं झालेली आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा साहित्यिक आणि विचारवंत होते आणि त्यांची पुस्तकं ही सुद्धा साहित्याचा भाग आहेत. त्याच्यानंतर वृत्तपत्रामधल्या अनेक कॉलम्स, त्याचप्रमाणे रेडिओवरच्या कार्यक्रमांची पुस्तकं झालेली आहेत आणि त्यांना उत्तम साहित्य म्हणून पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. बोलीभाषांच्या बद्दल आपण बोलणं झालं. मारुती चित्तोपल्लींचा उल्लेख निघाला. संध्याकाळच्या वेळेला पक्षी किलबिल करतात तेव्हा पक्ष्यांची सुद्धा एक भाषा असते आणि ते आपल्या भाषेमध्ये सांगत असतात की कुठं तुम्हाला उद्या गेल्यानंतर खाद्य मिळणार आहे. ते आपल्या भाषेमधून संवाद करत असतात. अगदी डास आपल्या कानाशी गुणगुणतो तेव्हा तो काय गुणगुणत असतो, तो त्याच्या प्रेयसीला हात घालत असतो. तर आपण डास मारून टाकतो आणि पुढची डासाची उत्पत्ती थांबते. त्याच्यानंतर झाडांची सुद्धा रासायनिक द्रव्य हवेमध्ये सोडायचे अशी एक भाषा असते. तर द हिडन लाईफ ऑफ ट्रीज या नावाचं पीटर वोहललेबेन नावाचं लेखक जे आहेत त्यांचं पुस्तक आहे. गुरुदास नुलकरांनी त्याचा मराठीमध्ये अनुवाद केलाय. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की रासायनिक द्रव हवेमध्ये सोडून एक इशारा देण्याची भाषा झाडं असतात, झाडं वापरतात. वाघ, सिंहांच्या टरकाळ्या आपल्याला माहिती आहेत. खेड्यांमधले साप्ताहिक बाजार आणि त्याच्यामध्ये जनावरांची जी खरेदी विक्री होते त्याची पण एक भाषा असते. हातावर पंचा टाकून खाल्लं 2 बोटं 4 बोटं काय ती किंमत ठरवतात, ती सुद्धा एक मूळ भाषा जी आहे ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अंधबांधवांची ब्रेल लिपी आहे. भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा आहेत. पारधी समाजाचे कोडवर्ड्स आहेत. कैकाडी, वडार, बेरड, रामोशी. सोलापूरच्या सेटलमेंटमध्ये 17 भटके विमुक्त जे आहेत त्यांची बळी नावाची कादंबरी आपण बघितली असेल, विभावरी शिरोडकरांनी लिहिलेली. माजी महापौर भीमराव जाधव हे टकारी भामटा समाजाचे त्याचे नायक आहेत. जनरेशन झेडची नवीन भाषा आता आपल्याला आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे ते आता परवाच्या त्या नेपाळमधल्या आणि इकडच्या उठावामुळे लक्षात आलेलं आहे. 1997 ते 2012 मध्ये जन्मलेले जे जेनजी आहेत त्यांची एक भाषा आहे. खाणाखुणांची भाषा आपण बोललो, आता एक इमोजीची भाषा आलेली आहे किंवा पुन्हा आपण खाणाखुणाच्या भाषेकडे चाललेलो आहोत. त्याच्यानंतर ही भाषा जी असते ती बदलत असते. त्याचे शॉर्ट फॉर्म जे आहेत ते पूर्वी होते तसे आता शॉर्ट फॉर्म होत चाललेले आहेत. ती बदलत राहणार आहे. जेनजीची भाषा नंतर पुढची भाषा बदलत जाईल. जसजशी भाषेमधले म्हणजे भाषा बदलत जाईल तसे काही शब्द नव्याने जन्माला येतील, तसे जुने शब्द जे आहेत ते मृत्यूपंथाला लागतील. एक बैलगाडी नाहीशी झाली तर किती शब्द गेले, तर त्याच्यामध्ये जू, खेळा, साप्त्या, वंगण, धाव, पाटल्या, कासरा, वेसण, गोंडे, नाल असे अनेक शब्द जे आहेत ते एका बैलगाडी बरोबर लुप्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. भाषेमधले बदल आणि नवे बदल हे आपण स्वीकारले पाहिजे. अडगळीत गेलेले शब्द जे आहेत त्याचा अभिमान जरूर असावा पण अहंकार नसावा. त्यामुळं ज्ञानपीठ विजेत्या एखाद्या पुरस्कार विजेत्याचं नामवंताचं साहित्य आज कोणी वाचत नाही, पण एखादं रील जे आहे अर्धा मिनिटाचं 1 मिनिटाचं ते लाखो लोक बघतात. तेव्हा प्रसार माध्यमांमध्ये झालेला हा जो बदल आहे, भाषेमध्ये झालेला हा जो बदल आहे हा नेमकेपणाने सजग होऊन लक्षात ठेवलं पाहिजे. वर्तमानपत्रांनी सकाळमध्ये किंवा अन्य सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बघा तुम्ही QR कोड टाकलेल्या बातमीमध्ये काय करतात, बातमी छोटी देतात आणि QR कोड टाकतात आणि वाचकाला म्हणतात की तू आता ती दृकश्राव्य माध्यमामधून ती बातमी जी आहे ती बघ. तर काळ बदलतो तशी भाषा बदलते. त्यामुळं भाषा हा काही हातामध्ये छडी घेऊन सुधारण्याचा किंवा संवर्धन करण्याचा विषय नाही आहे. त्यामुळे या पाणवठ्यावर आले किती घट गेले, किती डुबडुबले बुडले वाहून या गेले, रायगडीकरांची कविता आहे. तर असं होत राहणार आहे. पण जनमानसावर प्रभाव टाकणारं प्रसारमाध्यम आपली भाषा आणि त्यामध्ये निर्माण होणाऱ्या साहित्यासह टिकणार आहे. हा भावनिक भाग जरी सोडला तरी सुद्धा ज्ञान आणि सेवा क्षेत्र, सर्व्हिसचं क्षेत्र जे आहे त्याची भाषा एक व्हायला पाहिजे, कारण ती जगण्यासाठी उपयोगी पडते. तामिळनाडूमध्ये जाऊन मराठी बोलून चालणार नाही आणि इथं मराठी भागामध्ये तामिळनाडूमध्ये व्यवसाय करून चालणार नाही. तेव्हा ज्ञानाची भाषा, सर्व्हिसची भाषा, सेवा क्षेत्राची भाषा ही सगळे एक व्हायला पाहिजे आणि त्यामुळं आपलं जगणं
अर्थकारण, शिक्षणाची भाषा, हे सगळं जे आहे ते एक व्हायला पाहिजे. खरोखरच प्रसारमाध्यमांमधूनच आपलं जे साहित्य आहे ते निर्माण झाले. धन्यवाद. सगळ्या मान्यवर वक्त्यांचे मी आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपण सगळे अगदी शेवटपर्यंत थांबलेले आहात. आपल्या सर्वांचे